जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज जिल्ह्याची मोठी बातमी। पतसंस्थेत 23,65,000 रुपयांची अफरातफर। कार्यकारी अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा। ठेव निधी रकमामध्ये केला गैरव्यवहार। सालेकसा येथील आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर केल्याप्रकरणी कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तब्बल 23,65,970 रुपयांचा हा गैरव्यवहार असून या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। कृष्णकुमार हेमराज गयगये 42 वर्ष, हल्ली मुक्काम कामठा चौक आमगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी जगदीश रामप्रसाद खोब्रागडे वय 54 वर्ष, राहणार भजेपार सालेकसा हा आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होता। त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या आर्थिक दस्तऐवज व ताळेबंदमध्ये खोटी नोंद करून गौतम धनराज शहारे, पूनम राधेश्याम नेवारे, संजय अव्वा उके आणि नरेंद्र धामाडे यांचा नित्यनिधी रकमांमध्ये गैरव्यवहार केला। तसेच बचत फंड इमारत निधीची प्रत्यक्ष गुंतवणूक न करता ताळेबंदात गुंतवणूक दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली। सन 2018-19 ते 2022-23 या कालावधीत आरोपीने 23,65,970 रुपयांची अफरातफर करून संस्थेच्या सभासदांची फसवणूक केली। लेखा परीक्षकाची दिशाभूल केल्याने चौकशीत समोर आले आहे। या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी भादवी कलम 420, 406, 408 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटरे करीत आहेत।